आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे मूड महाराष्ट्राचा, मूड विदर्भाचा सुद्धा, आणि त्यासाठी आपण जाणार आहोत ग्राउंड झिरोवर. अभय आणि राजीव आपण असणारच आहात आमच्याबरोबर, पण आता आपण ग्राउंड झिरो बरोबर जाऊयात आणि बघूया की महाराष्ट्राचा मूड नक्की काय आहे. कसा आहे राज्यातल्या निवडणुकीचा कार्यक्रम पाहूयात. महायुतीतील प्रमुख 3 पक्ष, महाविकास आघाडीतले प्रमुख 3 पक्ष वंचित, मनसे आणि तिसरी आघाडी सुद्धा निवडणुकीसाठी सज्ज आहेत. महाविकास आघाडी लोकसभेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का? लाडकी बहीण लाडका भाऊ अशा लोकप्रिय योजनांचा महायुतीला फायदा होणार का? जागा वाटप, उमेदवारांची निवड यात कोण बाजी मारणार? कोणत्या विभागात कोणता पक्ष वरचढ ठरणार? महाराष्ट्राची जनता कुणाला साथ देणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या 3 तासात जाणून घेणार आहोत. मूड महाराष्ट्राचा या एबीपी माझाच्या विशेष बुलेटिनमधून सुरुवात करूयात पूर्व विदर्भापासून. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सोबत आहेत अनुभवी पत्रकार. रजत, काय मूड आहे विदर्भाचा? नक्कीच सरिताजी, मूड महाराष्ट्राचा जेव्हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे, निवडणूक आयोगानं आज तारखा जाहीर केलेल्या आहे आणि माझ्यासोबत पूर्व विदर्भामध्ये 32 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 32 विधानसभा मतदारसंघामध्ये काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही अनुभवी पत्रकार आहेत. माझ्यासोबत हितवादचे विकास वैद्य आहेत, लोकमतचे योगेश पांडे आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे रवी गजबियेजी आहेत, दैनिक भास्करचे लोधी सर आहेत आणि लोकहितचे अतुल मेहरे आहेत. योगेशजी, मला सांगा, जेव्हा 2014मध्ये 2019मध्ये निवडणुका निकाल जेव्हा जाहीर झाले, 32 जागांपैकी 14 जागा भाजपकडे म्हणजे महायुतीकडे होते आणि 14 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होते. अगदी तुल्यबळ स्थिती होती. आज काय स्थिती आहे? नक्कीच 14-14 सेम त्या पद्धतीचं प्रपोर्शन होतं. मात्र त्यानंतर 5 वर्षात राजकीय समीकरणं इतक्या प्रमाणात बदलले आणि इकडचे पक्ष तिकडे, तिकडचे पक्ष इकडे झालेले आहेत. आणि सध्याची जी स्थिती पाहिली आपण, तर अपक्ष जे होते त्यांनी, त्यापैकी 2 अपक्षांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला, ते त्याच्यात सहभागी झाले. आशिष जयस्वाल झाले त्याच्यात, किंवा भोंडेकर झाले. त्यासोबतच ज्या पद्धतीचं लोकसभेचे निकाल आले, एकीकडे वाटत होतं की 3-3 किंवा 4-2 अशा पद्धतीचे राहतील. मात्र जे पूर्व विदर्भातील 6 जागा आहेत वर्धा मिळून, त्यापैकी 5 पैकी केवळ 6 पैकी 1 जागा केवळ भाजपला मिळाली, ती देखील नागपूरची. त्यामुळे महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स जो आहे तो सध्या बूस्टअप झालेला आहे. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचं नक्कीच मोरल डाऊन झालं होतं. मात्र त्यानंतर संघाने सगळी सूत्र आपल्या हाती घेतली आणि ज्या पद्धतीची सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे आणि उमेदवार जे आहे ते जाहीर करण्यासंदर्भात जे सध्या बैठकांचं सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते उमेदवार एकूण परफॉर्मन्स बघता जे एस्टॅब्लिश उमेदवार होते, प्रस्थापित उमेदवार होते, त्यांना बाजूला करून काही नवीन उमेदवार देण्यात येण्याची शक्यता आहे. काही लोकांना संकेत देण्यात आले आहे. फक्त 2 उदाहरणं सांगतो. आर्वी, तिथे सुमित वानखेडे गेल्या 2 वर्षांपासून कामाला लागले आहेत. आणि साकोली, नाना पटोले यांच्या विरोधात कोणाला द्यायचं, परिणय फुकेंना द्यायचं का, पण त्यांना थोडं थांबण्यास सांगण्यात आलं. आणि तिथे शक्यता अशी आहे की ज्या पद्धतीने तरुण उमेदवार देण्याची गोष्ट होती, तर तिथे सोमदत्त करंजेकर गेल्या 6 महिन्यापासून त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही इथे कामाला लागा. तर तुल्यबळ 19मध्ये चित्र होतं. मात्र आता चित्र जे आहे ॲरिथमॅटिकली आपण जर बघितलं तर चित्र थोडंसं बदललेलं आहे आणि महाविकास आघाडीकडे प्लस पॉईंट नक्की आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भात सर्वात जास्त आणि खास करून पूर्व विदर्भात जो सर्वात मोठा फटका जो बसला होता, तो संविधान बदलण्यासंदर्भातला एक जो मुद्दा होता, ज्याला फेक नरेटिव्ह भाजपवाले म्हणतात आणि काँग्रेसकडून तो मुद्दा करण्यात आलेला होता. आता काय स्थिती आहे? कारण अनुसूचित जातीचं मतदान खूप मोठ्या प्रमाणावर या 32 विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. नाही, संविधानाचा विषय त्यावेळी होता आणि ज्या पद्धतीनं तो त्या निवडणुकीच्या वेळेत शेवटपर्यंत झिरपला होता, त्याचा आतापर्यंत काही कायम आहे. म्हणजे आताही त्या मतदारांमध्ये तेवढी सुरक्षितता नाही
भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यापूर्वी भाजप नेत्यांनी ज्या पद्धतीनं संविधानाच्या संदर्भात बोलले, 405चा नारा होता, त्यानंतर काही नेते संविधान बदलण्याची भाषा करत होते, पण त्याला त्यांच्यावर कारवाई केली नाही. ही गोम आजही त्या दलित मतदारावर आहे. त्यामुळे मला वाटतं की हा मुद्दा या निवडणुकीत राहील. सोबतच लोकशाहीचं संरक्षण, म्हणजे संविधान मुद्दा आहे, पण लोकशाहीचं संरक्षण हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा पण या मतदारावर राहील. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण तुम्हाला त्याची तीव्रता जाणवेल आपण. विकासजी, ज्या पद्धतीने काही लोकलुभावन योजना जे आहेत ते खूप आणण्यात आलेल्या आहे. आज नागपूरमध्ये किंवा विदर्भात कुठेही आपण गेलो, धन्यवाद देवा भाऊ असे होर्डिंग्स पाहायला मिळत आहेत. खरोखर त्या योजना आणि नेत्यांचा चेहरा हा समीकरण मतदाराच्या मनामध्ये जुळून येईल आणि 20 नोव्हेंबरला या गोष्टीमुळे चमत्कार होऊ शकेल. स्थिती अशी दिसतीये पूर्व विदर्भामध्ये. हो, त्याचा फरक पडलेला आहे. तो त्याचा खूप मोठा पर्सेंटेजचा फरक पडणार नाही, पण तरी देखील त्याचा फरक मोठ्या प्रमाणात पडणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जो पूर्व विदर्भ आहे, पूर्व विदर्भाच्या जवळजवळ 32 सीट्स आहे 62 पैकी, आणि विदर्भाचा कणा तो आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की पंतप्रधानांनी PM विश्वकर्मा योजनाची जी ॲनिव्हर्सरी आहे ती वर्ध्यामध्ये घेतली आणि अमित शहांच्या इथे बैठकी झालेल्या आहे. आणि दुसरं आपण जे म्हटलं की लाडली बहिणा आणि याची योजना, जसं आता सरकारने आणखी एक घोषणा केलेली आहे की दिवाळीच्या दरम्यान महिलांना 5,500 रुपयाचा बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. तर याचा निश्चितपणे हा आतापर्यंत फायदा नव्हता. आतापर्यंत थोडं त्याचं मॉकिंग झालं, थोडी त्याची टर उडवण्यात आली. त्याच्यामध्ये हाही एक अँगल असा आला होता की लोकांचं म्हणणं असं होतं की जेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी असं म्हटलं की ये तो सरकार दे रही आहे, तुम्ही तुमच्या खिशातनं देत नाही आहे. पण तरी देखील ते आता शेवटी जो पैसा जमा होतो त्याचा जो एक सामान्य मतदारांमध्ये जो आनंद असतो, मध्यमवर्गीयांना ते कदाचित कळणार नाही, पण त्याचा जो आनंद असतो त्याचा निश्चितपणे एक 5 ते 7% परिणाम आणि त्याचा एक साधारण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तो दिसायला लागलेला आहे. ग्रामीण भागामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि इकडे पूर्व विदर्भामध्ये धान उत्पादक शेतकरी किती इम्पॅक्ट होईल, कारण त्यांच्यामध्ये लोकसभेमध्ये नाराजी दिसून आली होती. नाही, लोकसभेच्या निवडणुकीत जसं संविधानाचा विषय होता, लोकशाही वाचवण्याचा विषय होता, सोबत शेतकऱ्यांची नाराजीसुद्धा भोवली. हे भाजप नेते खासगीत आता कबूल करतात की लोकसभेत आमची ती चूक झाली. पण लोकसभेच्या निवडणुकीची गणितं विधानसभेत तंतोतंत लागू पडत नाही. थोडाफार साम्य असेल त्याच्यामध्ये, पण आता कापूस असेल, सोयाबीन असेल, धानाचा मुद्दा असेल, ऐन निवडणुकीच्या वेळी हे मुद्दे काही तेवढे महत्त्वाचे राहत नाही. त्यावेळेस नेमका काय आता नॅरेटिव्ह कोणतं सेट केलं जातं लोकसभेसारखं, किंवा ऐन वेळेवर कोण नवीनच काय तेव्हा तयार करतं, प्रचार कसा केला जातो, बाकीच्या गोष्टी आहेतच, पैसा आहे, हे आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात चालणार आहेत. तर ह्याही गोष्टीचा फरक पडणार आहे. आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट करणारा फॅक्टर असेल तो जातीचा चष्मा लोकसभा निवडणुकीत लोकांनी घातलेला पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीतही बऱ्यापैकी लोक आपापल्या जातीकडे वळताना दिसतात आहे. ओबीसी मतदान खूप मोठ्या प्रमाणावर आहे या भागात. ओबीसी मतदान आहेच. आपण पदवीधर म्हणजे नागपूर पदवीधर आणि शिक्षकचा जर अनुभव घेतला, ती जर निवडणुका आपण दोन्ही बघितल्या, तर त्यामध्ये ओबीसी हा फॅक्टर चालला. प्रचंड मताधिक्यांनी भाजपचे उमेदवार तेव्हा पडले. आणि याही निवडणुकीत ओबीसी मतदार जर भाजपला जवळ करता आला नाही तर ही परिस्थिती अवघड होऊ शकते. मागच्या वेळेस 14-14 झाली होती, यावेळेस 12-16 होऊ शकते, किंवा अजून इक्वेशन ते बदलू शकतात. पण वेळेवर जो मुद्दा येईल त्यामध्ये जात हा फॅक्टर मोठा असेल, कारण प्रचार त्या पद्धतीने आतापासून तशी तयारी त्याची सुरू झालेली दिसते आहे. आदिवासी मतदार पण खूप मोठ्या संख्येने आहे आणि जेव्हापासून धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देण्यासंदर्भात सरकार पावलं उचलेल अशी शक्यता निर्माण झाली. पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भात अनेक ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू आहेत. आदिवासी मतदारांचा काय इम्पॅक्ट होईल आणि या संपूर्ण घडामोडीचा त्यांच्या मतदानावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो? देखिए, आदिवासी समाज को जोड़ने के लिए कांग्रेस हो चाहे बीजेपी हो, हर चुनाव में अपनी अपनी प्लानिंग करते रहती है. और आदिवासी मतदाता खासकर विदर्भ के और पूर्व विदर्भ के, ये बीजेपी के साथ में भी जुड़े हैं. आदिवासी के लिए जो आरक्षित सीटें रही है वहाँ से बीजेपी के एमएलए चुन के आते रहे हैं. तो मुझे नहीं लगता कि भी इस बार जो है कोई एक पार्टी दावा कर सकती कि भाई आदिवासी समाज हमारे साथ में है. ये ठीक है कि प्रकाश आंबेडकर जी को स्पेशली एक जो बोला गया है कि भेजा गया है आदिवासी समाज को विभाजित करने के लिए,
तो जिन्होंने भी भेजा है उनकी रणनीति कितनी सक्सेस होती है वो चुनाव प्रचार के समय में भी मुझे लगता है दिखेगी। पर मुझे नहीं लगता कि आदिवासी समाज किसी एक पार्टी की तरफ जाएगा। तर सरिताजी, ज्या पद्धतीने पूर्व विदर्भाचा रणांगण जो आहे तो आता हळूहळू राजकीय वातावरण तापायला लागेल आणि तयार होईल। मात्र अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण क्षेत्र आहे। 32 विधानसभा क्षेत्र जरी असले तर दोन्ही प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते याच भागातून आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत ते याच भागातून आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते याच भागातून निवडणूक लढवणार आहे। त्यामुळे हेवीवेट नेते जे आहेत या पूर्व विदर्भामध्ये आहे आणि त्यामुळे या 32 मतदारसंघाचा कौल कसा राहील कदाचित यावरच महाराष्ट्राच्या विधानसभेची दिशा पुढची कशी राहणार आहे ते निश्चित होऊ शकणार आहे। सरिताजी. नक्कीच रजत, तुझे खूप खूप धन्यवाद. राजीव, आपण म्हणत होतात विदर्भाबद्दल आणि तेच खरं तर रजत सुद्धा आत्ता म्हणाला. या विदर्भातूनच जसं रजतनी सांगितलं तसं आपल्याला माहिती आहे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक लढवणार आहेत. तिथं त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळापासून एक इमेज चेंज करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण देवाभाऊ हे बघितलं, ज्या पद्धतीचे होर्डिंग्ज लागलेले आहेत ते बघितले. या इमेज चेंजचा काही फायदा होईल असं वाटतंय का? नक्कीच देवेंद्र फडणवीसांची इच्छा असेल की तो फायदा व्हावा. कारण 19 नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान कोणाचं झालं असेल व्यक्ती म्हणून, पक्ष म्हणून भाजपचं झालं, पण व्यक्ती म्हणून 19 नंतर गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्यात मोठं प्रतिमा हनन जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचं झालं. आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खास करून राष्ट्रवादी काँग्रेसनं देवेंद्र फडणवीस हेच सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांचं मूळ एकाच व्यक्तीमध्ये आहे असं म्हणत त्यांना टार्गेट केलं आणि त्यांचं जितकं शक्य होईल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांना चारित्र्य हनन म्हणण्यापेक्षा त्यांना टीकेला त्यांना सामोरं जावं लागलं. तर त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना त्यांचं वैयक्तिक पातळीवर त्यांना जर सावरायचं असेल तर ही जी त्यांची प्रतिमा आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये बनलेली आहे त्याच्यातून स्वतःला बाहेर काढणं. आणि महाराष्ट्रामधली भाजपची स्थिती ही आहे की भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप. म्हणजे पक्षाला दुसरा तसा तितका सशक्त चेहरा नाही, तसा नेता नाही. त्यामुळं त्यांना ठेवलं तर टीका होते आहे, पक्षाचं नुकसान होतं आहे आणि त्यांना बाजूला काढलं तर आणखीन जास्त नुकसान होतं आहे. त्यामुळे अशा कैचीमध्ये पक्ष आहे. त्यामुळं त्यांना त्यांची इमेज पुन्हा 14च्या वेळची किंवा 14 ते 19च्या काळामध्ये त्यांची जी इमेज होती त्या स्थितीपर्यंत घेऊन जाणं ही त्यांची व्यक्तिगत पातळीवर आणि भाजपची सुद्धा मजबुरी आहे आणि त्यांना ते करावंच लागेल. आता गेल्या 6 महिन्यांमध्ये म्हणजे भाजपनं आता प्रयत्न सुरू केला आणि 6 पण नाही, खरं तर गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्या इमेज त्यांची परत नव्यानं देवाभाऊ करत कुटुंबातला एक सदस्य म्हणत त्यांना एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. आता अर्थात असं आहे की माझ्या मते हा प्रयत्न खूप उशिरा भाजपनं सुरू केला, पण सुरू तर झालेला आहे. त्याचा किती फायदा होतो, पूर्व विदर्भाचं जर आपण बघितलं चित्र तर पूर्व विदर्भ हा फार महत्त्वाचा घटक ठरणार आहे या निवडणुकीमध्ये. आणि तिथं कस लागणार आहे देवेंद्र फडणवीसांचा सगळ्यात जास्त की त्यांना त्या भागापुरतं नाही, स्वतः तो भाग महाराष्ट्र आणि भाजप या सगळ्यांचं जर त्यांना सगळ्यांना वर आणायचं असेल तर पूर्व विदर्भामधला परफॉर्मन्स त्यांना उंचावावा लागेल आणि त्यासाठी स्वतःची इमेज जी गेलेली होती मधल्या काळात ती आणखीन वर आणायला लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.